लाखांहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी या तपासण्यात येणार आहेत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप काल निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केलाय। मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये पैशांची बाग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ त्यांनी केला। यानंतर आज निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन प्रकरणावरती काय कारवाई केली याचा आढावा घेतला आणि त्यानंतर राणे पीआय जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार। दरम्यान निलेश राणेंनी केलेले सर्व आरोप भाजपच्या विजय केनवडेकर यांनी फेटाळून लावले। माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती। माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता। या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत। नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले। इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता। पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं। मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो, साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। निलेश राणेंच्या पैशांच्या आरोपांना आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। लोकांच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं किती योग्य असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय। बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणं योग्य नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केलाय। आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। निलेश राणे रडीचा डाव खेळत असल्याचा निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी लगावलाय। आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे पैसे वाटप होण्याचा संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील सावंतांनी दिलंय। जात प्रमाणपत्राचा एक बदनामीचा अध्याय संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाल्याचंही भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले। खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं तो कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही। यासाठी अनेक यंत्रणा आहेत, काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही। महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू